शेवटचं नाव जरा मजेशीरच आहे नाही का? त्याला इलाज नाही. ही मजाक आमच्या जननीनेच केली. जन्मल्याबरोबर दिलं उकिरड्यावर फेकलं. आमच्या गुरुकुलाच्या गुरुजींनी माझं नाव ठेवलं. आय एम व्हेरी सॉरी. डोंट वरी, मी एवढा टची नाही. हा तर अजित, विजय, वसंत, चंद्रकांत आणि पुष्यमित्र, तुम्हाला सर्वांना नोकरी हवी आहे नाही? हो, मला नोकरी हवी आहे. पण तुम्ही 5 आहात आणि मला फक्त एकाचीच आवश्यकता आहे. फक्त एकाची? हो, फक्त एकाची. म्हणजे कसं आहे, मी फक्त एकालाच नोकरी देऊ शकतो. फक्त एकाला? हो, माझा नाईलाज आहे हो. मग मी मला हो. तुम्ही तुमच्यात काय ते ठरवा. पण नोकरीला आहे. तर मग तुला 3 एकराच्या जमिनीच्या तुकड्याचा आधार आहे. बरोबर. तेव्हा तुम्ही दोघांनी या नोकरीचा तुमचाच विचार करतो. चांगला समजूतदारपणा हा. तर मिस्टर वसंत आनंद कुलकर्णी आणि चंद्रकांत रामराव भोसले, तुम्ही दोघांनी थोडस बाजूला व्हायला काहीच हरकत नाही, नाही? शिवाय या पुरुषाच्या गुरुकुलाच्या बोर्डिंगवर निघतंय. कुठं बोलायचं असेल ना, नक्की तुझ्या बापाचं उत्पन्न माझ्या बापापेक्षा जास्त आहे. अरे मला तू एका जमिनी तुझ्याचा आधार, पण खाणारे 2 किती? अर्धी नसेल, पण चौकोरकारीनं मिळते ना तुला भाकर. माझं काय, बाप बसला तुरुंगात खडी फोडत आणि आई तर रानावनात जाऊन लाकूड वेचते. मित्र, मी सांगतो, तुम्ही ही संधी मला द्या. असं नाही, माझी निकट तुमच्या सर्वाहून जास्त आहे. बाप रिटायरमेंटला आला, बहिणीचं लग्न उंबरठ्यावर आहे. कर्ज काढून लग्न करणं परवडण्यासारखं नाही आता. चाल्या, आम्ही तर आमच्या पोटासाठी कोकोल पाहत, तर तुला तुझ्या बहिणीच्या लग्नाची चिंता पण पडली नाही? अरे उपास तपास घरच्या घरात काढता येतात, पण बहिणीचं लग्न हा त्या चौघातला समाजातला प्रश्न आहे तो. नाही झालं तुझ्या बहिणीचं लग्न एकाच वर्ष तर कोणाचा हात धरून पळून जाणार नाही ते. म्हणजे हे बघा, त्यापेक्षा मी एखादा उपाय सुचवता. बोलता तुम्ही ही संधी मला द्या, म्हणजे नोकरी मी करतो आणि येणारा पगार आपण सगळेजण सारखा वाटून घेऊया ना. पण यार, पगार किती असणार? हे बघ, किती आपण आपल्यात तो सारखा वाटून घेऊया ना, समजा दारिद्र्याची. काय हो, तुम्ही आम्हाला पगार किती देणार आहात? आज तर 3000 रुपये. 3000 रुपये? म्हणजे प्रत्येकी 600 रुपये. ठीक आहे, प्रत्येकी 600 रुपये तर 600 रुपये. मला मान्य नाही. हा? तुला एकट्याला 600 रुपये मिळतील. माझ्या घरी मात्र 6 माणसं. मला कुठले आले 600 रुपये? मला तर फक्त 100 रुपये. तिथे गोष्टी करा ना कोणत्याची. हो, अजितला आणि विजयला MA ला ऍडमिशन घ्या. त्या MA करायला बाहेरगावी जाण्याची काहीच गरज नाही. आपल्याच गावात सुरूच आहे. म्हणजे प्रत्येकी 800 रुपये स्कॉलरशिप होते आणि उरलेल्या 1200 रुपयाची वाटणी आपल्या तिघात होईल. आमची स्कॉलरशिप सारखी खूपच असते तुम्हाला. यात चुकण्यासारखे काय बोललो मी? तुमचा तुझी सोय होईल एवढंच बोललो. कधी मला पुरुषाच्या प्रत्येकाला मान्य आहे. अरे पण का? तुला का करायचं एवढे पैसे? आता मी एकटा यात माझा काय अपराध आहे? प्रश्न अपराध दिवसभर मी राहणार, 3 दिवस मी काम करणार, तेव्हा कुठे मला 600 रुपये मिळणार. आणि तुम्ही इथे काहीही न करता तुम्हाला प्रत्येकी 600 रुपये मिळणार, तेव्हा इथं विचार करायला समज येता. माझं म्हणणं हे आहे तुझ्या, तुझ्या भांडणीत पडतोच कशाला बे? हा? तुझ्या गुरुकुलाच्या बोर्डिंगवर निघतंय ना, तर तू बाजूला हो. मी बाजूला झालो तरी अगदी 4 जण आहेतच ना. तुझा प्रश्न मिटला का? मिटला कसा? लांबवला म्हणून हवं तर. तसं समज, चंद्या आणि तुझ्या आपण याचा विचार नंतर सोडली नको. त्या नोकरीची निकड मला अधिक आहे. म्हणजे तू तुमच्याच रिंगणातून बाहेर हो. अरे रिझर्वेशनच्या कोट्यातून तुला नोकरी मिळून जाईल की रे? रिझर्वेशनच्या कोट्यात तर तुलाही मिळेल, तेव्हा आधी आमचा विचार होते ना. नाही आहे, माझा बाप करता. माझा बाप काय करून होत झाला? अरे किती सतत असला तरी 100-150 रुपये रोज पडतो. माझ्या बाबापेक्षा नक्कीच जास्त. आरामाची नोकरी नाही आहे ती. पिऊची नोकरी आरामाची असते. निदान रिक्षा उडण्यापेक्षा तरी नक्कीच आरामाची असते. तरी तर रिक्षा उडावं लागते छातीपर्यंत. रस्त्यावरून जाताना पाहतो मी कधी कधी त्यांच्याकडे, कपाळावर घाम, उकऱ्यात पेटके आलेले. अबे आतली सॉरी ओरडते. अबे रिक्षावाले जल्दी चल,
तुझे माफी टिकीच नाही मिळेली. संताप येतो यार. अवघडण्यासारखं वाटते. चार चौकात लाज वाटते की आपला बाप आहे म्हणून सांगण्याची. यापेक्षा अधिक लाज तर मला वाटते हे सांगण्याची की हा माझा बाप आहे. तुझा बाप निदान रस्त्यावरून रिक्षा तरी ओढतोय. माझा बाप तो तर तुरुंगात खडी फोडतोय. तुझ्या बापाची गोष्ट निराळी होती. चोरी करताना सापडला होता तो. सगळ्या माझ्या बापाचा असा उल्लेख करायचा नाही. चोरी नव्हती ती. पोटासाठी स्वीकारलेला मार्ग होता तो. गरजेपेक्षा अधिक मालमत्ता जमवणारे स्मगलर चोर असतात. माझ्या बापाने चोरी केली नाही, पण सोनं त्यांची नाही. शेतात उभ्या असणाऱ्या जोंधळ्याची. सारा धोका व्हायच्या जिंदगानीवर. हा काय देश आहे? म्हणून भारत माझा देश आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पण आता मला एक समजत नाही, तुला तुझ्या बापाची लाज का वाटत? अरे रिक्षा ओढणे काय वाईट आहे? किती मेहनतीचं काम आहे ते. तुला नाही कळत. तुझ्या बापानं ओढली का कधी रिक्षा? तू दाखवशील एखादा नातेवाईक अभिमानानं रिक्षा ओढता येईल? बापानं तर नाही ओढली नाही. तुम्ही जर पाळी आणली तर आम्ही नक्की जोडू. वशा मी तसं नाही म्हणलं. तसं नाही तर कसं नाही रे? तिथे तिथे मला दे म्हणणार तर आम्ही रिक्षा नाही ओढायचं. काय करायचं? ओढ ना, ओढ. मग इथं कशाला तडपडतो? मी कशाला ओढू नये? तू ओढ. तुझा बाप रिक्षा माझ्या बापाचा का उल्लेख नको करू. का काय झालं? तुझ्या बापाला चोर म्हणाला तेव्हा तुला नाही आठवलं? हे बघा जास्त भलतच नको करू. तुझ्या जातीला आहे कळलं. तुझ्या सरकारकडून नव्हती, पण ही जागा काही सरकारी नाही. संजय प्लीज प्लीज यार, नोकरीची निकड मला खूप आहे यार. आणि आम्ही काय चॅनवर नोकरी करायची कधी? हो, ते काय नाही, तू आपल्या जातीच्या कुठल्या काम करायचं? तुम्ही मग जास्त कशाला काढतो सर? मगापासून पाहतो सर्वसारखा जातीबद्दल सवलतीबद्दल बोलतोय. आमच्या राखीव जागेबाबत जळतात चाले हो तुम्ही. म्हणून द्वेष करता तुम्ही आमचा. मग काय सत्कार करायचं करे? अपघाताना मिळालं जन्मते किती आहे भांडवल? जाणवलं जाणवलं रे. 60 वर्षात जाणवलं. 3000 वर्षापासून तुम्ही कधी त्याला जन्माचं भांडवल, अपघातानं मिळालेलं जन्माचं भांडवल तुम्ही केलं. अपघातानं मिळालेलं जन्माचं भांडवल तुम्ही मिळणार आम्हाला. पण आम्ही भीक नाही मागितली सवलतीची. राखीव द्याला भीक नाही. हक्क हक्क आहे तो आमचा. तुमच्या बापच्या त्याच्या पापातून मुक्ती मिळून देणारा मार्ग आहे तो आमचा. कोणाची जीव लावत नाही, तुझी कोणाचा बाप काढून पाठीशी पाडेल. माझे चाले ते विचार. तू बोलतोस हे तू? अरे हो बोलतोय. लिहितो की काय तुला? अबे तिकडे कुठे चालला तू? तू पण सवलतवाला. अबे आज माझी तर उद्या तुझी पडेल. नावाला नावाला रे नावाला. नाव आमचं आणि गाव तुमचं. अरे बघा, तुम्ही थोडं शांत राहा. तुला काय बोललं का मी? वो बाजूला तो साले आमचा अख्खा उद्या उद्धार करतोय, पण तू आम्हाला सूटबद्दल सांगतो. पाहिजे. माझं फुकटाचं खाऊ. खबरदार खबरदार यापुढे